हे बघा, फॉर्म भरता न येणं यात काहीही चूक नाहीये. आपल्याला तेच तर शिकायचंय ना या शिकवणीत, आणि आपण तेच शिकणार आहोत. इथून पुढे आपल्या कोणालाही इतरांवर अवलंबून राहायची वेळच येता कामा नये. आपण एकदम बरोबर बाई निवडलेत. रेणुकाताई, आजी, नीलंबरीताई, मला वाटतं तुम्ही पण या क्लासला बसावं. भावनाकडून हे सगळं शिकावं. तुम्ही तिघी शिकताय आणि भावना शिकवते हे बघून बाकी सगळ्या बायका खूप खुश होतील. तुमच्या घरात सून सासू जाऊ भेदभाव नाही हे सगळ्यांना कळेल. अरे बेस्ट आयडिया आहे खरंच. चालेल ना आजी? अच्छा बरं, तुमच्या क्लाससाठी ना एक महत्वाची गोष्ट आणली आहे मी. एक मिनिट. दुपारचा वेळ या बायकांचा हक्काचा असतो. संध्याकाळी त्या परत कामाला भिडतात. तू संध्याकाळी आरामात येशील तेव्हा या बायका पुन्हा कामाला जुंपलेल्या असतात. त्यांच्याकडे तुझ्या एवढा फुकट वेळ नाहीये. आणि हे बघ, एकदा हाती घेतलेलं काम तडीच न्यायचं असतं. याची धरसोड वृत्ती बरोबर नाही, समजलं? हो ना. आणि गाडे पाटलांची सून शिकवणार ही बातमी आतापर्यंत गावभर पोहोचली असेल, आणि भावनाने जर असं धरसोड केली तर बरं नाही दिसणार. अगं, अशी घाबरतेस का तू? हे बघ, ती पण तुझीच माणसं आहेत की नाही, हो की नाही? मग तू त्यांच्याकडे जर गेलीस तर त्यांनाही बरं वाटेल. आत्या, मामा, आजी ह्यांना तू तिथे गेलीस तर किती आनंद होईल ना. ते वाट बघत असतील बाळा तुझी. तू तिथेच का नाही जात? तुला पण किती बरं वाटेल तिथे गेल्यावर. आणि मला सांग, तुझे मित्रमैत्रिणी आहेत ना, ते सुद्धा जात असतील त्यांच्या आत्या मामाच्या गावाला. हा आई, मग तू हे सगळं काय करतेस? काय बोलतेस हे सगळं? रडायचं नाही असं. बाबा आलेत ना आता, अजिबात नाही रडायचं. ताई, करा ना काहीतरी ऍडजस्ट. काय करू मी? हा गुंता सुटतच नाहीये. मला ओव्हर टाइम करायचा होता, पैसे जमा करायचे होते. कसं करू हे सगळं? कुठेही जाणार नाहीस. बाबा तुला कुठे जाऊच देणार नाही. तू इथेच माझ्या आणि भावना जवळ राहणार आहेस. आणि प्रॉमिस आहे बाबांचा, एकदम पक्कावाला. जा, बिंदास जा आणि तुझं ड्रॉइंग कम्प्लीट कर. लक्षात आहे ना चिक्या? कम्प्लीट झाल्यावर बाबांना दाखवायचं. रडायचं नाही आता. हस.
मला तुझ्याशी जरा बोलायचं आहे. ये. हो आता बोलू. हो बोला. लक्ष्मी, अगं तुला एक आनंदाची बातमी सांगायची आहे. हो का? हो. बोला ना. अगं काय झालं, आज गॅरेजमध्ये एक ईव्ही आली होती. हा अगं इलेक्ट्रिक व्हेकल, आणि ती कोणालाच रिपेअर करता येत नव्हती. अगं मी ती रिपेअर केली आणि मालक एवढा खुश झाला, त्यांनी मला बक्षीस दिलं. हो का? हो. पैसे दिले का? हो, पैसे मिळाले मला. अगं बाई किती छान, अगदी तुमच्या मनासारखं. नाही म्हणजे जेव्हापासून तुम्ही पैशाच्या बाजूने उभे राहायला शिकलात तेव्हापासून देवही तुमच्याकडे पैसा पाठवतोय. आता एक काम करा, तुम्ही आणि तुमचा तो मुलगा संतोष दोघं मिळून या पैशाने मज्जा करा. ठीक आहे? येऊ मी? लक्ष्मी लक्ष्मी, अगं असं काय करतेस तू? तुला माहिती आहे ना, ही आनंदाची बातमी जोपर्यंत मी तुला पहिल्यांदा सांगणार नाही, जोपर्यंत माझा आनंद तुझ्या बरोबर शेअर करणार नाही, तोपर्यंत मला सुद्धा आनंद कसा मिळेल का? तुला खरंच सांगतो लक्ष्मी, मला कितीही पैसे मिळाले ना, पण जर तू माझ्या बरोबर नसशील तर माझ्या लेखी त्या पैशांची किंमत 0 आहे. हो ना? म्हणजे तुम्हाला हेच म्हणायचंय ना, पैसा महत्वाचा नाहीये, नातीच महत्वाची आहे.